आणि नेपाळनंतर फ्रान्समध्ये सुद्धा जोरदार निदर्शनं सुरू आहेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 80,000 पोलीस तैनात आहेत। सेबॅस्टियन लोकॉर्नू यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली। आधीच्या पंतप्रधानांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। ब्लॉक एव्हरीथिंग अशी घोषणा देत नागरिकांनी सगळे रस्ते अडवले आहेत। नागरिकांनी ठिकठिकाणी कचऱ्याचे डबे अडथळे लावून रस्ते बंद केलेले आहेत। एकट्या पॅरिसमध्ये 200हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे। गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर, पाण्याचा मारा करण्यात आलाय। राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अवघ्या 24 तासांपूर्वी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून सेबॅस्टियन लोकॉर्नू यांची नियुक्ती केली असतानाच हे हिंसक आंदोलन सुरू झालंय। लोकॉर्नू यांनी संसदेचा विश्वास गमावलेले माजी पंतप्रधान फ्रान्सवा बायरो यांची जागा घेतली आहे। आणि फ्रान्समध्ये जोरदार निदर्शनं आहेत। एकट्या पॅरिसमध्ये 200हून अधिक लोकांना अटक करण्यात आलेली आहे। 80,000 पोलीस तैनात आहेत। अश्रुधुराची नळकांडी फोडली जात आहेत। पाण्याचा मारा केला जातोय, मात्र तरीही आंदोलक आक्रमक आहेत। ब्लॉक एव्हरीथिंग असं म्हणत त्यांनी सगळे रस्ते चौक ब्लॉक करून ठेवलेले आहेत।